नमस्कार, मी तेजल चौकेकर खोत. बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी पाहूयात. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची नियुक्ती झालेली आहे. तर सोलापुरात समर्थकांचा जल्लोष साजरा होतोय. तर या समर्थकांकडून फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात येतोय. रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले यांची निवड झालेली आहे. तर सोलापुरात समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात येतो आहे. समर्थकांकडून फटाके फोडत आनंद व्यक्त करण्यात येतोय. रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी मंत्री भरत गोगावले यांची नियुक्ती करण्यात आल्यानं सोलापुरात त्यांच्या समर्थकांकडून जल्लोष साजरा करण्यात आलाय. समर्थकांनी फटाके फोडत आणि आनंद व्यक्त केलेला आहे. भरत शेड गोगावले युवा सेनेच्या वतीने रक्ताने पदर एकनाथजी शिंदे साहेबांना पोहोचवलेलं होतं. साहेब म्हणले की देर है लेकिन अंधेर नाही, भगवान के देर में अंधेर है लेकिन अंधेर नाही. आज राजधानी रायगड, स्वराज्याची राजधानी रायगड जिल्ह्याचं पालकमंत्री पद माननीय भरत शेड गोगावले साहेबांना मिळलंच पाहिजे म्हणून आम्ही सोलापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणात रक्ताने पत्र लिहून व विविध प्रकारे आंदोलन केलं होतं. त्याचं आज आमचं सार्थक झाल्यासारखं वाटतं आहे. पाहूया पुढील महत्त्वाची बातमी. मुंबई मनपा रुग्णालयात गोविंदांसाठी विशेष वॉर्ड बेडची व्यवस्था करा. दहीहंडी गोपाळकला निमित्त भाजप युवा मोर्चाची ही मागणी आहे. युवा मोर्चा अध्यक्ष दीपक सिंह यांचा तावडेंना निवेदन आहे. 4 व 5 सप्टेंबरला जखमी गोविंदांसाठी विशेष व्यवस्था उभारा. जखमी गोविंदांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्याची मागणी देखील करण्यात आली आहे. श्री संत गजानन महाराजांच्या पालखीच्या आगमनानं संपूर्ण खामगाव परिसर दुमदुमलाय. आज श्रींच्या पालखीचा मुक्काम खामगावात असून ती श्री संत गजानन महाराजांच्या पालखीचे खामगाव येथे जल्लोषात स्वागत करण्यात आलंय. पालखीच्या आगमनानं खामगाव आता दुमदुमलेलं पाहायला मिळतंय. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.